नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. आज आपण आलेलो आहोत गुजरातमधील द्वारका येथील रुक्मिणी मंदिर बघायला. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला अशी प्राचीन आणि नक्षीकाम असलेली मंदिरं आवडतात. हेही मंदिर तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे मंदिर आवडलं तर कॉमेंट रूपी प्रतिसाद नक्की द्या. चला तर मग हे सुंदर मंदिर बघायलाच थेट सुरुवात करूया. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. चला, आता आम्ही रुक्मिणी माता मंदिर बघायला पहिल्यांदा जात आहोत. ही आपल्याला समोर जी दिसते आहे ही रुक्मिणी माता मंदिराची कमान आहे. चला, मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे इथे सुद्धा गायी आहेत आणि गायींना चरण्यासाठी चारा विक्री इथे चालू आहे. इथे आपण आता बघू शकतो, इथे रुक्मिणी माता मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. हा आमचा पहिला स्टॉप आहे. याही मंदिरामध्ये छायाचित्रण करायला म्हणजेच व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे. तरी सुद्धा मी काय करून हे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे ते माझं मलाच माहिती आहे. त्यामुळे मला जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हा रुक्मिणी माता मंदिराचा एंट्रन्स आहे किंवा प्रवेशद्वार आहे आणि मागे रुक्मिणी माता मंदिर. आपण आता आत जाऊयात. आता आपण मंदिरात जायला सुरुवात केलेली आहे. चालत आम्ही मंदिरात निघालेलो आहोत. छोटसच मंदिर आहे, फार काही मोठं मंदिर नाहीये. आतमध्ये नक्षीकाम केलेलं दिसतंय. जवळ जाऊन बघूयात मंदिर कसं दिसतंय. दर्शक हो, हे मंदिर 5246 वर्ष जुनं आहे. नीट लक्ष देऊन बघा बर का. आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांप्रमाणेच गर्भगृहाच्या वरती कळस, सभामंडप किंवा मुख्य मंडप ज्याला म्हटलं जातं आणि प्रवेश मंडप, इथे आपल्याला वेगवेगळे 3 प्रकारचे मंडप दिसतात. तिन्ही वरती पहिल्या 2 ह्याच्यावरती घुमटाकार गोलाकार आहेत आणि मागच्या बाजूला गर्भगृहाला कळस केलेला आहे. आणि तिकडे पलीकडे एक मंदिर दिसत आहे. आतमध्ये जाऊन आपण बघूयात कशाची मंदिर आहेत ही. समोर चप्पल काढायची सोय आहे किंवा इथे समोर आपल्याला चप्पल काढायचे आहेत आणि आतमध्ये जायचंय. इथे मंदिराच्या पायऱ्या आहेत आणि मंदिराच्या पायऱ्या चढून वर जायच्या आधीच इकडे आपल्याला डावीकडे श्री अंबा माता मंदिर दिसतं. हे अंबा माता मंदिर मी आता तुम्हाला दाखवतो. हे अंबा माता मंदिर आहे. फटीतून आपल्याला अंबा मातेचं दर्शन. पायऱ्या चढून वर आल्या आल्या आपल्याला नक्षीकाम दिसायला सुरुवात झालेली आहे. इथे अनेक हत्ती कोरलेले आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्रामधील मंदिरामध्ये जसे हत्ती आपल्याला कोरलेले दिसले होते काही मंदिरांमध्ये, तसेच हत्ती या ठिकाणी सुद्धा कोरलेले आपल्याला दिसत आहेत. इथे तुम्ही बघू शकता, सुंदर नक्षीकाम या रांगेमध्ये केलेलं आहे. हत्तीच्या वरची ही रांग आहे आणि इथे सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय. या वरच्या रांगेमध्ये सुद्धा आपल्याला फुलं कोरलेली दिसत आहेत. दगडी बांधकाम आहे हे सुद्धा आणि सुंदर नक्षीकाम या मंदिरावरती आपल्याला केलेलं दिसतंय. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला समोर मारुतीचं मंदिर दिसतं आणि या बाजूला रुक्मिणी मातेचं मंदिर आहे. हनुमानाच्या मंदिराचं दर्शन आणि हनुमानाच्या मंदिरातून वरती सुद्धा सुंदर कळस आपल्याला असलेला दिसतो. हा हनुमानाच्या मंदिराचा कळस आता आपल्याला दिसतो आहे. इथे सुद्धा शूटिंग करायला बंदी आहे, तरी सुद्धा मी पंडितजींची परवानगी काढून थोडस शूटिंग करतो आहे. या सभामंडपाच्या वरती तुम्ही आतमध्ये बघू शकता, सुंदर पद्धतीचं नक्षीकाम इथे आतमध्ये सुद्धा केलेलं दिसतंय. आता मी तुम्हाला रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या समोर ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या दाखवतो आहे. या पायऱ्यांतून वरून चढून समोर गेल्यानंतर हे एक मंडप लागतो छोटासा आणि या मंडपाच्या आतमध्ये समोर रुक्मिणी मातेचं मंदिर आहे. आता रुक्मिणी मातेला भोग चढवता आहेत, त्यामुळं 5-10 मिनिटासाठी मंदिर दरवाजा बंद केलेला आहे. तो उघडला की तुम्हाला लांबून दाखवतो. आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे. तोपर्यंत तुम्ही इथे बघा, या मंडपाच्या वरती सुद्धा आम्ही तुम्हाला क्लोजअप दाखवतोय. हा जो बाहेरचा मंडप आहे या मंडपावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय. हा जो हनुमानाच्या मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय डावीकडे, या कळसावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय. मी सर्व काही तुम्हाला जवळून दाखवू शकत नाही किंवा डिटेलमध्ये माहिती सांगू शकत नाही, कारण इथे शूटिंगला बंदी आहे. मी बाहेरच्या बाजूने जेवढं करता येईल तेवढं शूटिंग करून तुम्हाला दाखवतो आहे. हा एकूण मंदिराचा परिसर आहे. ही समोर जी आपल्याला दिसते ही मंदिराची भिंत आहे, बाहेरची तटरक्षक भिंत ज्याला म्हटली जाते किंवा कंपाऊंड वॉल ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. हे रुक्मिणी मातेचं मंदिर समोरच्या बाजूला आहे.
आणि इकडे असलेलं हनुमानाचं मंदिर. मी तुम्हाला मंदिराच्या पलीकडच्या बाजूनी जाऊन एकदा दृश्य दाखवतो. अंबा मातेच्या मंदिराची ही मागची बाजू आहे. या मंदिरावर सुद्धा मागच्या बाजूनी इथे पूर्ण नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. आता आपण मुख्य रुक्मिणी मंदिराची मागची बाजू म्हणजे गर्भगृह जे आहे ते बाहेरून बघत आहोत. याच्यावरती सुंदर नक्षी केलेली आपल्याला दिसते. प्लस इथे मूर्तींचं कोरीव काम सुद्धा केलेलं आहे. लांबून समजत नाही कशाच्या मूर्ती आहेत, पण विष्णूच्या काही अवताराच्या मूर्ती असाव्यात असं वाटतंय लांबून बघून. मंदिराच्या वरच्या भागामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. गर्भगृहावर बाहेरच्या बाजूनी कोरलेल्या मूर्ती मी तुम्हाला आता क्लोजअप मध्ये थोड्याशा दाखवतो आहे. ह्या अशा प्रकारे मूर्ती इथे कोरलेल्या आहेत. ही मंदिराची मागची बाजू आहे. मागच्या बाजूला सुद्धा भरपूर कोरीव काम केलेलं आहे आणि भरपूर मूर्ती आपल्याला कोरलेल्या दिसतात. तुम्ही कळस सुद्धा बघू शकता, हा उंच असलेला कळस. आता रुक्मिणी मातेचं मंदिर उघडलेलं आहे. आम्ही होळीमध्ये थांबलेलो आहोत. आतमध्ये जाऊन आम्ही आता दर्शन घेणार आहोत. रुक्मिणी माता की जय. रुक्मिणी मातेच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाण्यापूर्वी बाहेर थांबवून आपल्याला इथले गुरुजी खूप सुंदर या मंदिराची संपूर्ण माहिती सांगतात. ही माहिती मी तुम्हाला आता मराठीमध्ये भाषांतर करून सांगत आहे. अगदी थोडक्यात सांगतो, फार वेळ घेणार नाही. या जगामध्ये रुक्मिणी देवीची दोनच मंदिर आहेत. एक आहे जे आज आपण पाहत आहोत द्वारकेमधलं रुक्मिणी मंदिर, आणि दुसरं आहे महाराष्ट्रात पंढरपूरला, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चला आता आपण या सुंदर मंदिराची कथा ऐकूया, जी कथा या मंदिराच्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितली होती. आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ येथील कौंडिण्यपूर येथील राजा भीष्म यांची कन्या म्हणजेच जगातील पहिले प्रेमपत्र लिहिणारी श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी होय. द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर रुक्मिणी मातेचे हे मंदिर आहे. यदुवंशी म्हणजे कृष्णाच्या वंशातले लोक दुर्वास मुनींना कुलगुरू मानत असत. त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर आपल्या कुलगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी ते दुर्वास ऋषींच्या आश्रमात गेले होते. द्वारका नगरीमध्ये आदरातिथ्य आणि सेवा करण्यासाठी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी दुर्वास ऋषींना आमंत्रण दिले. दुर्वास मुनींचा आश्रम द्वारकेपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावरती आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी दिलेले आमंत्रण दुर्वास ऋषींनी आनंदाने स्वीकारले. मात्र त्यांनी श्रीकृष्णासमोर एक अट ठेवली की जो रथ मी ज्या रथामध्ये बसून तुमच्या द्वारकेला येणार आहे तो रथ कोणत्याही पशुने ओढलेला मला चालणार नाही. माझा रथ तुला आणि रुक्मिणीला ओढावा लागेल तरच मी तुमच्या द्वारकेमध्ये येईन, अशी त्यांनी अट श्रीकृष्णासमोर घातली. दुर्वास ऋषींनी घातलेली ही अट श्रीकृष्णाने लगेचच मान्य केली आणि ते स्वतः श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वास ऋषींचा रथ ओढण्यासाठी तयार झाले. दुर्वास ऋषी रथामध्ये बसले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वास ऋषींचा रथ घेऊन द्वारकेकडे पायी चालत निघाले. द्वारकेच्या मार्गावर असताना रथ ओढून थकल्याने एका ठिकाणी म्हणजे साधारण अर्ध्यावरती आल्यानंतर रुक्मिणीला खूप तहान लागली होती आणि तिने हे श्रीकृष्णाला सांगितलं. आणि श्रीकृष्णाला हे समजतात श्रीकृष्णाने रथ थांबवला आणि पायाच्या अंगठ्याने जमिनीवर जोरदार प्रहार केला व तेथेच पाण्याचा एक तुषार उत्पन्न झाला. ते पाणी पिऊन रुक्मिणी व श्रीकृष्णाची तृष्णा शमली. ही जागा, हे सगळं घडलं, ही जागा द्वारकेपासून साधारण 24 किलोमीटर अंतरावरती तुपणी या गावी आहे. या ठिकाणाला चरणगंगा म्हणतात आणि ती चरणगंगा आजही तेथे आहे. या सर्व गडबडीमध्ये हे सगळं घडत असताना या सर्व गडबडीमध्ये दुर्वास ऋषींना पाणी विचारायचे त्या दोघांकडून राहून गेले. दुर्वास मुनी कसे कोपिष्ट किंवा रागिष्ट होते आपल्याला माहीत असेलच. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी आपल्याला पाणी विचारले नाही याचा दुर्वास ऋषींना अत्यंत राग आला. आपला अपमान झाल्याच्या भावनेतून त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी श्रीकृष्ण व रुक्मिणीला दोघांनाही शाप दिले. त्यांनी रुक्मिणीला शाप दिला की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना 12 वर्षांपर्यंत एकमेकांचा विरह सहन करावा लागेल. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी एकत्र नांदू शकणार नाहीत आणि म्हणूनच आत्ता जिथे द्वारकेचं मंदिर आपण जे बघतो आहोत या ठिकाणी रुक्मिणी 12 वर्ष राहिली द्वारकेपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावरती आणि 12 वर्षे तिने इथे तप केलं, तपश्चर्या केली. श्रीकृष्णाबरोबर ती राहू शकली नाही. दुर्वास ऋषींनी दुसरा शाप श्रीकृष्णास दिला होता की जिथे गंगा नदीमुळे पाण्याचा तुषार निर्माण झाला आहे तेथील म्हणजे ह्या परिसरातील द्वारकेच्या परिसरातील संपूर्ण जमिनीचे वाळवंट होईल. इथे गोडे पाणी मिळणार नाही
आजही द्वारकेमध्ये कितीही खोल विहिरी खोदली तरी सुद्धा गोडे पाणी अजिबात मिळत नाही, खारे पाणीच सगळीकडे द्वारकेमध्ये मिळते. म्हणजे द्वारकेच्या परिसरामध्ये आजही समुद्राचं खारं पाणीच आपल्याला खोदल्यावरती, विहीर खोदल्यावर मिळतं, गोडं पाणी त्या परिसरामध्ये मिळत नाही. आत्ता जे आपण मंदिरात आहोत, जे मंदिर आपण बघतो आहोत, या ठिकाणी सुद्धा पाणी, गोडं पाणी मिळत नाही. इथे पाणी आणलं जातं ते 15-20 किलोमीटर लांबून टँकरनी पाणी आणलं जातं. इथे ह्या भागामध्ये गोडं पाणी आजही मिळत नाही. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी 12 वर्ष दूर राहिले. दुसरीकडे रुक्मिणीने म्हणजे ह्या ठिकाणी 12 वर्षांपर्यंत श्रीविष्णूंची कठोर तपश्चर्या केली. रुक्मिणीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्या दोघांनाही दुर्वासा ऋषींनी शापमुक्त केले. रुक्मिणीला त्यांनी द्वारका यात्रेचे अर्धे श्रेय दिले. आता ह्या अर्धे श्रेय दिले याचा अर्थ असा होतो की आपण जर द्वारका यात्रेला गेलो, नुसतीच द्वारकाधीशाचं आणि बेट द्वारकेमधल्या द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आणि जर ह्या रुक्मिणी मंदिराचं दर्शन आपण घेतलं नाही, रुक्मिणीचं दर्शन घेतलं नाही, तर ही द्वारका धामाची यात्रा पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे. त्यामुळे द्वारका यात्रेला गेल्यानंतर ह्या मंदिराचं दर्शन अवश्य आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून असं म्हटलं जातं की या यात्रेचं अर्धश्रेय रुक्मिणीला आहे. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे रुक्मिणीच्या ह्या मंदिरामध्ये जलदान करण्याची मोठी परंपरा आहे. या ठिकाणी रुक्मिणीला तहान लागली होती आणि तिला प्यायला पाणी मिळत नव्हतं आणि त्यानंतर दिलेला दुर्वासा ऋषींनी दिलेला शाप की इथे गोडं पाणी मिळणार नाही, ह्यावरून या ठिकाणी या मंदिरामध्ये जलदान करण्याची परंपरा आहे. आपल्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी, आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी इथे जलदान करण्याची आपल्याकडे सोय त्या ठिकाणी आहे. या मंदिरात आपल्याला जलदान केलेले तीर्थ सुद्धा प्रसाद म्हणून देण्यात येते. या मंदिरावर 13 मीटर लांबीचा ध्वज असतो आणि हा ध्वज दररोज बदलला जातो. आशा करतो की हे आपण बघत असलेलं प्राचीन मंदिर सुद्धा आपल्याला आवडले असेल. रुक्मिणी माता की जय. चला आता मंदिर आपण बाहेरून बघायला सुरुवात करूयात. आता मी तुम्हाला मंदिराची उजवी बाजू दाखवतो आहे. ह्या सगळ्या बाजूनी हे हत्तींचं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं आणि याच्या वरती जर थोडस तुम्ही बघितलं, झूम करून दाखवतो, इथे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. विष्णूच्या मूर्ती बाहेरच्या बाजूनी कोरलेल्या आपल्याला दिसतात, कारण रुक्मिणी मातेचं मंदिर आहे तर विष्णूच्या मूर्ती असणं स्वाभाविक आहे. इथल्या मूर्ती काही भंग झालेल्या आहेत, पण बऱ्याचशा मूर्ती चांगल्या अवस्थेमध्ये सुद्धा शिल्लक आहेत. हे पूर्ण चारी बाजूनी हत्तींचं नक्षीकाम केलेलं आहे. रुक्मिणी माता ही श्रीकृष्णाची पट्टराणी होती आणि या रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही, अशी भाविकांची आणि भारतीयांची श्रद्धा आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता, हे राम लक्ष्मणासारखे काहीतरी दिसत आहे. मूर्ती नक्की ओळखू येत नाहीत, पण सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला दिसतं. जसं महाराष्ट्रांमधील मंदिरांमध्ये आपल्याला नक्षीकाम दिसतं, तसंच सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे केलेलं दिसतं. हे बघा, अतिशय छोट्या एवढ्याशा आकारात हे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि हे मंदिराच्या चारी बाजूनी अशा पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. आपण आतापर्यंत अनेक महादेवाची मंदिरं आपल्या चॅनलवरती बघितलेली आहेत. महादेवाच्या मंदिरांमध्ये गोमुख असतं, जिथे देवाला अभिषेक केला जातो तिथून गोमुखातून तीर्थ बाहेर येतं. इथे मकरमुख आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये गोमुख नंतर आपल्याकडे प्रचलित झालं. त्यापूर्वी जी 800-1000 वर्षापूर्वीची जी मंदिरं आहेत किंवा त्याहून जुनी जी मंदिरं आहेत तिथे गोमुखाच्या ऐवजी असे मकरमुख असायची. तुम्ही जर कोणतंही प्राचीन मंदिर बघायला गेलात आणि तिथे तुम्हाला गोमुखाच्या ऐवजी अशा प्रकारचं मकरमुख जर आपल्याला दिसलं तर नक्की समजून जा की ते मंदिर किमान 1000 वर्षापेक्षा जुनं आहे. अशी मकरमुख फक्त 1000 वर्षे आणि त्यापेक्षा जुन्या मंदिरांमध्येच असायची. त्यापेक्षा नंतरच्या मंदिरांमध्ये गोमुखाची पद्धत आपल्याकडे रूढ झालेली होती. त्यामुळे हा आपल्यासाठी क्लू आहे. ही मंदिराची तिसरी बाजू किंवा मागच्या बाजूला आम्ही येत आहोत. मागच्या बाजूचं सुंदर नक्षीकाम तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदर बारीक नक्षीकाम केलेलं आहे. हा सगळा खडबडीत असलेला पाषाण आहे, पण या खडबडीत असलेल्या पाषाणावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. अनेक हजारो मूर्ती ह्या एका मंदिरावरती कोरलेल्या आपल्याला दिसतात. मंदिराच्या सगळ्या बाजूनी अशी विष्णूची मंदिरं आणि त्याच्या बाजूला असलेली चौऱ्या घेतलेले सेवक किंवा प्रतिहारी हरी अशा मूर्ती आपल्याला कोरलेल्या दिसतात. अनेक ठिकाणी अशी शिल्प इथे या मंदिरामध्ये आहेत. आता आपण हे जे शिल्प बघितलं तसंच शिल्प या भिंतीवरती सुद्धा आहे. तसंच सेम शिल्प या भिंतीवरती सुद्धा आपल्याला असलेलं दिसतं. सेम शिल्प अनेक ठिकाणी आपल्याला कोरलेलं दिसतं.
त्या मंदिरावर इथे छोट्या आकारामध्ये कीर्तिमुख कोरलेली आपल्याला दिसत आहेत. कीर्तिमुखासारखे काहीतरी आकार आहेत आणि हत्ती तर मंदिराच्या चारी बाजूला कोरलेले आहेत. इथे ह्या बाजूला वरती तुम्ही बघू शकता, या छोट्या छोट्या या माझा हाताच्या अंदाजावरून तुम्हाला लक्षात येईल एवढ्या आकाराच्या मूर्ती अनेक ठिकाणी मंदिराच्या चारी बाजूनी अशा पद्धतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आपण जी आतापर्यंत कोरीव काम केलेली मंदिरं महाराष्ट्रातली बघितली तशाच पद्धतीचं नक्षीकाम, म्हणजे घडण थोडी वेगळी आहे पण नक्षीकाम बघण्यासारखं इथे सुद्धा आहे. हे पण तशाच प्रकारचं शिल्प आहे. हे मंदिराच्या तिसऱ्या बाजूला आहे. सेम प्रकारची शिल्प सगळ्या बाजूनी केलेली आपल्याला दिसतात. रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला खाडी आणि बोटी दिसतो. या बाजूला बोटी दिसतात आणि या बाजूला समुद्र आहे. जी बाजू मी सुरुवातीला खालून तुम्हाला दाखवली होती ती मी तुम्हाला आता वरून दाखवतो आहे. सुंदर नक्षीकाम वरपासून खालपर्यंत तुम्हाला मी दाखवतो आहे. आता आम्ही रुक्मिणी माता मंदिरातून बाहेर निघत आहोत. आशा करतो की हे अतिप्राचीन असलेलं मंदिर आम्हाला जसं आवडलं तसंच तुम्हालाही आवडलं असेल आणि तुमच्या भावना तुम्ही कॉमेंटमध्ये व्यक्त कराल. तर मंडळी, आता आमचं द्वारकेमधलं आणि भेट द्वारकेमधली सर्व काही ठिकाणं बघून झालेली आहेत जी तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलीत. या आमच्या गुजरातच्या ट्रिपसाठी आम्ही एक सेपरेट प्लेलिस्ट बनवत आहोत जिचं नाव असेल गुजरात. या गुजरात प्लेलिस्ट मध्ये आपल्याला आमच्या गुजरातच्या सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचा पुतळा, त्याच्यानंतर द्वारका, बेट द्वारका आणि आम्ही आता जाणार आहोत ते सोमनाथ, त्या ठिकाणचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील. त्यामुळे त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. तुम्ही कॉमेंट केली तर आम्हाला समजेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला त्यातलं काय आवडलं. त्यामुळे कॉमेंट अवश्य करा. आपल्या ह्या केदार पूजा प्रवास चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा, ही आपल्याला विनंती आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसणार आहोत आणि सोमनाथच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात सोमनाथच्या रस्त्यावरती. नमस्कार.